गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. तर काल रात्री US मार्केट हे शूटअप झालेलं आहे. त्यांचे तीनही इंडेक्सेस हे ऑलमोस्ट 1.5-2% जास्त ग्रीनमध्ये क्लोज आहेत. तर मग आता याच्यामागचं कारण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामागे दोन रिझन्स आहेत बेसिकली. त्यातलं पहिलं रिझन आहे ते म्हणजेच तिथे आलेला कोर इन्फ्लेशन डेटा हा बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे आणि ही गोष्ट मार्केटला फारच आवडलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथले जे काही मेजर बँक्स आहेत लाईक JP मॉर्गन, त्यानंतर ब्लॅक रॉक आणि बाकी ज्या काही ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत जे की फायनान्सशी खूप जास्त रिलेट करतात, तर त्यांनी खूप बेटर दॅन एक्सपेक्टेड रिझल्ट्स पोस्ट केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींनी मार्केटमध्ये चांगल्यापैकी एक आपण काय म्हणू शकतो की ग्रीननेस आणलेला आहे. आणि त्यामुळे आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर तेही सगळे ग्रीनमध्येच क्लोज आहेत आणि काही ग्रीनमध्ये ट्रेडही करत आहेत. आणि USचे फ्युचर्स जर आपण पाहिले तर तेही आता सध्या ग्रीनमध्येच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल FISनं जरी सेलिंग केलेलं असलं तरी मार्केट स्टेबल झालेलं आहे, हे लक्षात घ्या. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 125 ते 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता हा गॅपअप सस्टेन होणं फार जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामागचं एक बेसिक रिझन असं आहे की FIS आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स तर ह्या सगळ्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत ना, तर ह्या सगळ्यांच्या पोझिशन्स बेरिश आहेत. म्हणजेच काय की आज निफ्टीची एक्सपायरी जरी असली तरीसुद्धा जर मार्केट नेगेटिव्हमध्ये जर क्लोज झाले किंवा फ्लॅट क्लोज झालं तरच हे जे काही FISने जे काही शॉर्ट बिल्ड केलेले आहेत तर त्यांना प्रॉफिट होईल. अदरवाईज त्यांना लॉस होऊ शकतो. म्हणजेच काय की एक चांगल्यापैकी शॉर्ट कवरिंग आपल्याला आज उद्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल, कारण तसे ट्रिगर्ससुद्धा आहेत. तर बेसिक ट्रिगर तर आपण पाहिलेलाच आहे की ग्लोबल क्यूज एकदम पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर जे इस्रायल गाझाचं युद्ध चाललेलं आहे तर त्याच्यावरती ही न्यूज आहे की ते सीज फायर करण्याच्या तयारीमध्ये आहेत. तसे ॲग्रीमेंट वगैरे म्हणजे मोस्ट प्रोबॅबली होऊ शकतं. जर आपण युक्रेन आणि रशियाचं युद्ध जर पाहिलं तर जे पुतीन आहेत तर त्यांची आणि ट्रम्पची गाठभेट होणार आहे या विषयावरती आणि त्यांची मीटिंग होणार आहे असं न्यूज आलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की ते युद्धसुद्धा थांबण्याच्या तयारीवरती आहे असं दिसतंय. एकंदर काय जिओपॉलिटिकल टेन्शन नाही, त्यामुळे काय होईल की जो क्रूड ऑइलचा भाव आहे तो खाली येईल. त्यानंतर काल रात्री बँक्सने फार चांगले रिझल्ट्स पोस्ट केल्यामुळे आणि इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे जे USचा 10 इयर बॉन्ड यील्ड आहे की जो सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो इमर्जिंग मार्केटसाठी, तर तो काल 4%पेक्षाही जास्त खाली घसरलेला आहे की जी व्हेरी गुड न्यूज आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्ससुद्धा आता त्याला फॉलो करेल आजच्या दिवशी आणि थोडा तोही ग्रॅज्युअली डाऊन होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय की इमर्जिंग मार्केटसाठी ही सिच्युएशन तशी चांगली आहे बॉटम आउट होण्यासाठी. जर आपण इंडियन मार्केटकडे पाहिलं तर इंडियन मार्केट हे ओव्हरसोल्ड होतं आणि तिथनं मार्केटने एक थोडासा बाउन्स बॅक घेतला आणि स्टेबल होण्याचा प्रयत्न करते. ओके, आज फार महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत ते म्हणजेच एकतर एक्सपायरी आहे, दुसरी गोष्ट इन्फोसिस, ॲक्सिस बँक आणि रिलायन्स हे तीनही जे मेजर कंपनीज आहेत तीनही वेगवेगळ्या सेक्टरमधले, तर ह्या सगळे आज रिझल्ट पोस्ट करणार आहेत आणि मोस्ट प्रोबॅबली त्यांचे जे रिझल्ट्स आहेत तर ते आफ्टर मार्केट येणार आहेत. त्यामुळे या स्टॉक्समध्ये तुम्हाला शेवटच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी पाहायला मिळेल. ट्रेडर्स पोझिशन्स एक्झिट करतील त्यामुळे. त्यानंतर साहजिकच आहे की यांचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळेल. आयदर मार्केट मोठं गॅपअप किंवा गॅप डाऊन ज्याप्रमाणे रिझल्ट असतील त्याप्रमाणे आपल्याला मार्केट ड्राईव्ह करताना पाहायला मिळेल आणि मोस्ट प्रोबॅबली रिझल्ट पॉझिटिव्ह असण्याचे चान्सेस खूप हेवी आहेत, हे लक्षात ठेवा. फक्त ॲक्सिस बँकेचंच थोडंसं डळमळीत आहे, परंतु पाहावं लागेल की काय होतंय. कारण सरकारी बँकांनी जे रिझल्ट पोस्ट केले तर ते बेटर दॅन एक्सपेक्टेड होते. आता प्रायव्हेट कंपनीजमध्ये ॲक्सिस बँकच पहिल्यांदा रिझल्ट घेऊन येते, त्यामुळे त्यांचे रिझल्ट पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग आता मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल रात्री मार्केट बंद झाल्यानंतर आपला ट्रेड एक्सपोर्ट डेटा आला की जो आपल्या रुपीला इम्पॅक्ट करत असतो. रुपी जो आपला डिप्रिशिएट होत होता तर त्याच्यामागे रिझन होतं की गेले 2 महिने तो ट्रेड डेफिसिट डेटा जो आहे तर त्याचं डेफिसिट वाढत होतं. म्हणजेच काय आपल्यावरती
आपले एक्सपोर्ट कमी होत होतं, इम्पोर्ट जास्त होत होतं. परंतु काल रात्री जो डेटा आला डिसेंबर मंथचा, तर त्या महिन्यामध्ये तो डेटा हा ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे. म्हणजेच काय की रुपीला आता थोडंसं स्ट्रेंथनेस येण्यासाठी मदत होईल असा तो डेटा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय एकंदर या 2 दिवसामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या सिच्युएशन्स आणि सगळे जे काही डेटाज आहेत ते असे फिरले की इमर्जिंग मार्केटसाठी, फक्त इंडियन मार्केट नाही तर जे काही इमर्जिंग मार्केट्स आहेत जगातले, तर त्यांच्यासाठी सिच्युएशन फेवरेबल झालेली आहे. ओके. आता मधला शनिवार रविवार जर गेला तर त्यानंतर सोमवारी ट्रम्प बसणार आहेत गादीवर. मग आता ते आल्यानंतर पहिले 24 तास फार महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे पाहावं लागेल की मार्केट तिथे काय करतं किंवा ते असे कुठले डिसिजन्स घेतात जे मार्केटला आवडतात किंवा न आवडतात. तो ट्रिगर एक फार महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर आपल्या इंडियन मार्केटसाठी 1 फेब्रुवारी आहे बजेट. तोही ट्रिगर प्रचंड महत्त्वाचा आहे. तर मग अशा पद्धतीनं मार्केट जर टेक्निकली आपण पाहिलं तर थोडंसं बुलिश होण्याचा प्रयत्न मार्केट नक्कीच करेल. जर आपण कॉल रेटिंग पाहिलं तर 23,300ला हेवी कॉल रेटिंग आहे, त्यानंतर 23,200ला आहे आणि 23,500ला आहे. जर आज मार्केट 23,300च्या वरती ओपन झालं आणि पहिले 15-20 मिनटं जर सस्टेन झालं किंवा कमीत कमी अर्धा तास पकडा, तर साहजिकच हे मार्केट 23,500कडे वाटचाल करेल, ही फार मोठी शक्यता आहे. जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर पुट रायटिंग 23,000 आणि त्याच्या खाली खूप जास्त आहे. त्यामुळे मार्केट इझिली 23,000 ब्रेक करून खाली जाईल असं वाटत नाही. परंतु शॉर्ट कव्हरिंग जर होणार असेल तर ते वरच्याच बाजूला होईल. म्हणजेच काय की मार्केट जिथे ओपन होतं तर तिथनं वर जाण्याची शक्यता आहे, कारण खूप साऱ्या शॉर्ट पोझिशन्स एक्झिट होण्याचा प्रयत्न करतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सध्या तरी मार्केटसाठी गुड न्यूज आहे. ज्या लोकांनी गेल्या आठवडाभर थोडासा ताणतणाव घेऊन इन्व्हेस्ट केला असेल तर त्यांना आता त्याचे रिवॉर्ड्स मिळायला सुरुवात होतील. तर मार्केट नेहमी असंच काम करत असतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.